शिकणार आहे 6th क्लासचं मॅथ्स, 6वीचं मॅथ्स आहे प्रॅक्टिस सेट 29. यामध्ये या प्रॅक्टिस सेटमध्ये युनिटरी मेथड शिकणार आहे आपण. युनिटरी मेथड म्हणजे काय की ह्यामध्ये आपल्याला जास्त वस्तूंची संख्या किंवा जास्त वस्तूंचं आपल्याला व्हॅल्यू दिलेली असते, तिथं आपण एकाची व्हॅल्यू काढायची असते. तर ही एकाची व्हॅल्यू कशी काढायची आहे ते बघायचं. आता पहिला आपण एक्झाम्पल बघूया. शब्दात लगेच कळणार नाही, एक एक्झाम्पल सोडवल्यावर तुम्हाला कळेल. तर काय आहे क्वेश्चन, इफ 20 मीटर्स ऑफ द क्लॉथ कॉस्ट ₹3,600. मी पहिलाच सांगितलेलं, आपल्याला सांगताना त्यांनी जास्तची व्हॅल्यू सांगतात. तर इथं काय सांगितलंय, 20 मीटर क्लॉथ म्हणजे 1 मीटर सांगितलंय का, नाही. तर डायरेक्टली 20 मीटर क्लॉथ त्याची व्हॅल्यू काय सांगितली आहे, ₹3,600. म्हणजे मी म्हटलं ना की पहिल्यांदा आपल्याला 1 मीटरची काढावी लागणार आहे इथं, म्हणून याला युनिटरी मेथड म्हणतात. आता कळाली असेल तुम्हाला कन्सेप्ट युनिटरी मेथड म्हणजे काय आहे. आपल्याला इथं 20 मीटर क्लॉथची व्हॅल्यू 3600 दिले, तिथं आपल्याला पहिला 1 मीटर काढायला पाहिजे. आणि क्वेश्चन काय आहे, कॉस्ट ऑफ 16 मीटर क्लॉथ. 16 मीटर क्लॉथची आपल्याला रुपीज काढायचं आहे. ओके, तर आपल्याला ह्यासाठी काय करायला पाहिजे, 20 मीटर क्लॉथ ₹3,600. देन हाऊ मच 16 मीटर क्लॉथ इज. ओके, मग आपल्याला 1 मीटर काढायला पाहिजे. काय काढायला पाहिजे, 1 मीटर क्लॉथ. आता हे कसं काढायचं, ठीक आहे. तर आपल्याला दिलेली जी व्हॅल्यू आहे 20 मीटर क्लॉथ ₹3,600, याला डिवाइड करून घ्यायचं असतं. काय करायचं असतं, गिवन इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्याला जी माहिती दिली आहे ते आपण घेऊन आपण सॉल्व करणार आहे, म्हणून इथं गिवन इन्फॉर्मेशन असं लिहायचं. ठीक आहे. तर आपण गिवन इन्फॉर्मेशन का लिहितो की आपल्याला क्वेश्चनमध्ये जी माहिती दिलेली आहे त्याचा वापर करून आपण आन्सर काढणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय आहे, 20 मीटर क्लॉथ 3600, तर ह्याला डिवाइड करायचं असतं. 600 डिवायडेड बाय 20. आता हे काय आपल्याला डायरेक्टली करता येणार नाही, त्यासाठी इथं कच्चं करून घ्या. रफ वर्क 3600 डिवायडेड बाय 20. आता इथं काय 20चा पाडा म्हणायला पाहिजे असं नाही, 0 0 कॅन्सल करून घ्या, त्यामुळे सोपं जाईल. आता 2 ने डिवाइड करायचं आहे 360ला. 2 1 जा 2 मायनस 1 6 खाली आला. 2 8 जा 16 0 मायनस केल्यावर, पण हा 0 जो शिल्लक राहतो तो डायरेक्टली इकडे वर शिफ्ट करायचा, त्यामुळे काय आलं 180. सो आपल्याला काय मिळालं आन्सर 180. म्हणजे हे 180 काय आहे, 1 मीटर क्लॉथ. कळतंय. तर आपल्याला आता किती काढायचं आहे, 16 मीटर. सो 16 मीटर इज इक्वल टू 16 × 180. आता ह्याचा आन्सर मल्टिप्लिकेशन रफ वर्क करूया. 180 × 16. 6 0 जा 6 8 जा 48 4 कॅरिंग ओवर 6 1 जा 6 + 4 10 0 0 8 1. आता टेबल येत नाही म्हणून आपण ज्यांना 16चा टेबल येत नाही तर 2 डिजिट मल्टिप्लिकेशनची प्रॅक्टिस म्हणून मी सेपरेट करून घेतलेला आहे. 0 8 8 2. तर आपल्याला आन्सर काय मिळालेला आहे, ₹2880. लक्षात आलंय का बघा आणि चेक करा. प्रॅक्टिस करायची आहे युनिटरी मेथड. थँक्यू.